सांगली महापालिका क्षेत्रात सध्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न हा चर्चेत आहे। या वाढीव घरपट्टीला नागरिकांकडून विरोध सुरू आहे। महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या वाढीव घरपट्टीबाबतचा कर अमान्य असल्याच्या हरकती घेतल्या। महापालिकेकडून सामान्य कर, जलनिस्सारण कर, मोठ्या इमारतींमधल्या निवासी जागांवरील कर, शिक्षण कर तसंच महाराष्ट्र शिक्षण कर आणि उपयोगिता कर याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि रोषही दिसून येतोय। हा कर रद्द करण्याची मागणी होते, पण सांगली महापालिका वाढीव कराच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं चित्र आहे। पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला सांगलीचा खास रिपोर्ट। सांगली मिरज कुपवाड महापालिका पश्चिम महाराष्ट्रातली महत्त्वाची महापालिका। कृष्णेचं पाणी, सुपीक जमीन, भरपूर शेती, सोबतीला मोठं इंडस्ट्रियल हब, 2-2 MIDC, इतकी मोठी महापालिका म्हणजे मोठा खर्च। आणि तोच खर्च भरून काढण्यासाठी पालिकेने एक पर्याय निवडलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड हे 3 शहर मिळून बनलेल्या सांगली महापालिकेत अनेक प्रश्न आवासून उभे आहेत। अशामध्येच सांगली महापालिकेनं घरपट्टी वाढीचा हा निर्णय घेतलाय। याला आता सर्व स्तरातून विरोध होतोय। आता प्रश्न असा आहे की असा कोणता कर पालिकेनं लावलाय ज्यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे, तर ते आधी पहा। महापालिकेकडून सामान्य कर, जलनिस्सारण कर, मोठ्या इमारती आणि निवासी जागेवरील कर, महाराष्ट्र शिक्षण कर आणि उपयोगिता कर लागू केलेत। महाराष्ट्रातली ही एकमेव महानगरपालिका आहे की जिथं 58% भाड्यावर त्यांचा कर लागतो आहे। आमच्या इथं आता घरपट्टी वाढून आलेली आहे, आम्हाला ही मान्य नाही। कारण एकतर घरपट्टी वाढण्याचं कारण काहीच नाही, पत्र्याचं शेड मारलं म्हणून काय घरपट्टी वाढायचं काही कारण नाही। ऊन लागते, पाऊस येते म्हणून पत्र्याचं शेड मारले। जी घरपट्टीची नोटीस आल्या ती अवास्तव आणि अन्यायकारक आहे। ड्रेनेज लाईनचे पैसे लावले। ड्रेनेज लाईन आमची 2012 साली खोले ती लाईन फेल गेलेली आहे। ड्रेनेज चालू नाही, त्याचे पैसे लावले आहेत ना। वृक्ष म्हणजे झाडं लावलेत ना, काय केले। फवारणीला लोक येत नाहीत आणि घरपट्टी वाढीव कशासाठी भरायची आम्ही मग? आणि काही नसताना जर तुम्ही फोटो काढून जर हे असे अन्यायकारक जर घरपट्टी वसूल करत असाल तर ते अन्यायकारक आहे। आणि हा जो रोष आहे त्यालाही आणखी एक कारण ठरलंय, ते म्हणजे पालिकेनं घरांवर लावलेल्या नोटिसा, ज्यात इमारतीच्या भाड्याची जी रक्कम असेल त्यापैकी 57% रक्कम पालिकेला कर द्यावा लागू शकतो, आणि तोही घरपट्टीच्या नावाखाली। इतकंच नाही तर घरपट्टीच्या बरोबरीनं उपयोगिता कर आणि त्यावर दरवर्षी 5% वाढ असंही धोरण येण्याची चर्चा आहे। मुळामध्ये घरपट्टीची नोटीस लावत असताना त्याच्यावरती नेमकेपणानं किती फरक पडू शकतो, त्यामध्ये दर वाढले तर किती वाढणार आहेत, लोकांना घरपट्टीची मागणी नोटीस जाणार ती किती दरानं जाऊ शकते, किती नवीन वाढी त्यामध्ये मागणी होऊ शकते, ह्याचा कोणताही विचार या ठिकाणी प्रशासनानं आणि प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी या ठिकाणी केलेला दिसून येत नाही। आपण या ठिकाणी एखाद्या गोष्टीचे एक्झिक्युशन करतो, इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करतोय, तर त्या अंमलबजावणीच्या आधी त्याचे होणारे परिणाम, त्यातून होणारं उत्पन्न याचा सरासर विचार करून त्यावरती कुठं ना कुठंतरी जाणं अपेक्षित होतं। परंतु आयुक्त या ठिकाणी फक्त आणि फक्त एक कॉर्पोरेट कंपनी चालवत असल्यासारखं महानगरपालिका चालवत आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांचा रोष ऐकल्यानंतर आम्ही आधी महापालिका प्रशासनाला गाठलं। माहितीसाठी सांगू इच्छितो की ही मोहीम हाती घेताना आम्हाला जवळजवळ 29,500 प्रॉपर्टीज असे सापडले आहे, जे मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेच्या नोंदणीवरच नव्हता आणि कुठल्याही प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी त्याच्याकडनं आम्हाला देण्यात आली नव्हती। तर त्या प्रकारचे मालमत्ताची नोंद व्हावी त्या हेतूने हे पूर्ण मोहीम घेण्यात आलेली आहे। सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही प्रकारची करवाढ, दरवाढ महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली नसून ज्या ज्या लोकांना कर मान्य असेल त्यांनी कृपया करून कर भरून महानगरपालिकेच्या सहकार्य करावे। असं असलं तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका मात्र जरा वेगळी आहे, कारण पालकमंत्र्यांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती देण्याची सूचना केली आहे। इतकंच नाही तर आणखी एक घोषणाही केली। ज्या 2-3 करारांवर ऑब्जेक्शन आहे त्याचा महिन्याभरामध्ये निचरा झाल्याशिवाय, जसं भाडं आपण घेतो त्याचं 58% महानगरपालिका भरायला लागतो, मग तो कमी करता येईल का? छोटं घर असो मोठं घर असो सगळ्यांना दर महिना 50 रुपये घंटाभाडे द्यायला लागतात, तर मग छोट्या घरांना कमी करता येईल का? असे सगळे विषय घेऊन महिनाभर ही कमिटी काम करेल। तोपर्यंत ज्यांना बिल व्यवस्थित आलं आहे त्यांनी भरावं, माझं आव्हान आहे, भरावं, नाही तर महानगरपालिका चालवणं शक्य होईल। पण ज्यांचं ऑब्जेक्शन आहे ती सगळी ऑब्जेक्शन एकदा सॉर्ट आउट करतो आणि महिनाभरानंतर आपल्या मनातल्या प्रश्नांना
न्याय देणारा एक प्रपोजल मांडू की जे तुम्हाला मान्य होतं. महापालिकेनं हद्दीतील 2,08,086 मालमत्ता धारकांपैकी 1,35,503 मालमत्ता धारकांना करमूल्यांकन नोटीस पाठवली आहे. त्यातल्या 22,110 मालमत्ता धारकांनी हरकत नोंदवली आहे आणि पालकमंत्र्यांनीही महिनाभराची स्थगिती आणली आहे. त्यामुळे आता पुढच्या 30 दिवसांमध्ये पालिका कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय. महापालिकेने घेतलेल्या या घरपट्टी वाढीच्या निर्णयाला आता सध्या तरी प्रशासनानं आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1 महिन्याची स्थगित दिली असली तरी जोपर्यंत महापालिका प्रशासन नागरिकांना ही घरपट्टी अन्यायकारक कशा पद्धतीने नाही हे जोपर्यंत पटवून देत नाही तोपर्यंत तरी लोक या ठिकाणी ही घरपट्टी भरण्याचा निर्णय घेतील का नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील घरपट्टी याच्या विषयाबाबत आता नेमकं पुढं काय होतंय हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.